पहा, जास्त आगाऊ वर्गात काड्या करायच्या नाही. तुमची परीक्षा महत्वाची आहे, तुमचा अभ्यास महत्वाचा आहे. जर टाचणी पडली ना, टाचणी, तर ती मला ऐकू आली पाहिजे, एवढी शांतता पाहिजे. नाही तर उगाच याला पेन टोच, तो काय करायला, तो कुठं पाहायला, ह्या गोष्टी सोडून द्यायच्या. तर परीक्षेचं काय म्हणणं आहे माहित आहे का? परीक्षेचं म्हणणं असं आहे की प्रश्न असा होता बघा, की हे ऑर्गॉन जे आहे, ऑर्गॉन याचं आधुनिक आवर्त सारणीमध्ये म्हणजेच मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे ना, त्यामध्ये कोणत्या आवर्तनामध्ये स्थान आहे, कोणत्या आवर्तनामध्ये स्थान आहे. तर या दर्जाची तयारी करा. मग याचं अणु अंक, याचा अणुवस्तुमानांक, याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन, या लेवलची तुमची तयारी पाहिजे. कळालं का? मग तुम्हाला जर मी बोललो आवर्तन कोणतं आहे ऑर्गॉनचं, तर सांगता येईल का? पटकन बोला. हा, सांगता येत नाही. तर हे दर्जा महत्वाचा आहे. तर पोस्ट मिळणार. या लेवलची तयारी नसेल तर पोस्ट मिळेल का? नाही मिळणार. हे बघा, लक्ष द्या काय आहे ते. मी सगळं सांगतो. ऑर्गॉन असेल, कॅल्शियम असेल, पोटॅशियम असेल, हेलियम असेल, नायट्रोजन असेल, या सगळ्यांचं तुम्हाला सांगता यायला पाहिजेत. आणि याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन, अणुअंक, अणुवस्तुमानांक, आणि तो लक्षात कसा ठेवायचा, कसं त्याला लक्षात ठेवायचंय, हे पण तुम्हाला सगळं क्लिअर करणार आहे. थोडा संयम राखाल का? थोडं संयम आहे ना सगळ्याकडे? संयम नसेल तर काय भेटेल का? नाही भेटणार. तर पहा, लक्ष द्या. कॅल्शियम जे आहे बेटा, याचा आवर्त, या ऑर्गॉनचा अगोदर सांगतो. ऑर्गॉनचं तिसरं आहे, ऑर्गॉनचं तिसरं आहे. कॅल्शियमचं किती आवर्तन आहे? चौथा आहे. जर पोटॅशियम बोललो तर पोटॅशियमचं चौथंच आहे. आणि हेलियम बोललो तर पहिलं आवर्तन आहे. आणि नायट्रोजन जर बोललो तर नायट्रोजनचं किती आहे? दुसरे आवर्तन आहे. कळतंय का सगळ्यांना? तुमच्या समोर पिरियडिक टेबल ओपन करा आणि चेक करा मी जे बोलतो त्या. आता याच्यावर प्रश्न कसे बनतात? इलेक्ट्रॉन स्वरूपन, याचा अणुअंक, याचा अणुवस्तुमानांक किंवा संयुज आहे इलेक्ट्रॉन. आणि हक्काचे तुम्हाला जे आता आरोग्यशोकचे पेपर सुरू आहेत ना, तर आरोग्यशोकच्या पेपरला बघा, प्रत्येक पेपरला बोलतो मी, हर एक पेपरला कोणी शिफ्टचा असू द्या, याच्यावर कमीत कमी 3 ते 4 प्रश्न असणार. 3 ते 4. आणि मी जे आज तुम्हाला बोलणार याला पकडून, पिरियडिक टेबलला पकडून, त्याच्यावरच तुम्हाला केमिकल रिॲक्शन, जसं की रासायनिक अभिक्रिया जी आहेत, याच्यामध्ये संतुलित करा समीकरण, याच्यावरही प्रश्न येत आहेत की संतुलित करा, बॅलन्स करा. मग हे बॅलन्स कसं करायचं, कोणत्या रासायनिक अभिक्रिया कशा ओळखायच्या, या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या डिटेलमध्ये तुम्हाला पिरियडिक टेबलवर पकडूनच मी आज व्यक्त करणार. पहा, लक्ष द्या काय आहे ते, कसं लक्षात ठेवायचं काय आहे. जरा असं लॉजिक कन्सेप्ट महत्वाची आहे. भूकंपट्टी करणाराचं इथं काय करणार, स्मार्ट स्टडी करणाराचं इथं आवश्यकता आहे. पहा, लक्ष द्या काय बोलतो मी, की समजा मॉडर्न पिरियडिक टेबल बोलतो मी, म्हणजे आधुनिक आवर्त सारणी हेनरी मोसलेनं जे मांडली, तर ती आधुनिक आवर्त सारणी जी आहे, दीर्घ आवर्त सारणी, आपण तिची आवृत्ती वापरत असतो. ती तुमच्या समोर ओपन करा. तुमच्या बुकमध्ये 10व्या वर्गाचं जे चॅप्टर आहे, टेक्स्ट बुक जे आहे तुमचं 10व्या वर्गाचं, त्याच्यामध्ये शाळा मूलद्रव्यांची किंवा मूलद्रव्यांचं वर्गीकरण हे जे आहे ते ओपन करा. किंवा कोणतंही बसके सरांचं बुक असो, कुठले असो, किंवा गुगलवरून तुम्ही डाउनलोड करा. आणि मॉडर्न पिरियडिक टेबल, आधुनिक आवर्त सारणीचा एक चार्ट तुमच्या समोर ठेवा. तिथूनच हे फ्रेम होणार प्रश्न. कसे बघा, हे बघा, हायड्रोजन जो आहे ना बेटा, हायड्रोजन, हा हायड्रोजन आहे. काय बोलतो मी, हायड्रोजन. आणि या दिशेत जे गेले ते काय आहेत, टोटल आवर्तन आहेत राजा. काय आहेत या दिशेत गेलेले, बोला मला पटकन. या दिशेमध्ये जे गेले ते काय आहेत, आवर्तन. आणि हायड्रोजन जो आहे तो इथं आहे, आणि हेलियम जो आहे तो शेवटी या आवर्तनामध्ये आहे, तो इथं आहे. म्हणजेच हे पहिलं आवर्तन झालं. काय झालं, हे पहिलं आवर्तन. आणि आवर्तन हे डावीकडून उजवीकडे असे आडव्या दिशेमध्ये आहे. आता या दुसऱ्या आवर्तनामध्ये जर जायचं आपल्याला, तर दुसरं आवर्तन असं होणार की नाही. मग आता तर दुसऱ्या आवर्तनामध्ये काय माहिती आहे का, की इथं तुम्हाला दुसऱ्या आवर्तनामध्ये येणार लिथियम. काय येणार, लिथियम आणि बेरिलियम. लक्षात येते का काय बोलतो ते. आणि इकडं काय येणार मग तुम्हाला, तर इथं बघा 2 संपलं, तर 3 तिसरा गण जे आहे, हे गण आहे बरं का, असा असे या दिशेमध्ये काय आहे तर बोला, गण. या दिशेमध्ये गण आहे, तर गण 1, गण 2, गण 3, 4 असं एकूण गण किती आहेत, 18 गण किती आहेत बोला. आवर्तन किती आहेत असे. शेवटचं जे आवर्तन येणार राजा हे कोणतं येणार, 7वे आवर्तन येणार. काय येणार, 7वं.
आता लक्ष द्या मी काय बोलतो. हॅलो इथं लिथियम बेरिलियम. तर याची ट्रिक्स पण आहे, ट्रिक्स तुम्हाला सगळं सांगतो. लिथियम बेरिलियम आणि इथं शेवटी काय येणार मग तुम्हाला इथं हे तिसरं जे आहे ना, तिसरं 3 ते 12 पर्यंत, 3 ते 12 पर्यंत म्हणजे तिसरा गण जो आहे हा तिसरा गण जो आहे ना, आणि हा जो शेवट इथं 12वा गण आहे, कोणता 12वा गण. तर या दरम्यानचं तुम्हाला गॅप आहे कोण्या आवर्तनामध्ये, या दुसऱ्या आवर्तनामध्ये. पहिल्या आवर्तनामध्ये 2 ते इथं 17 पर्यंत गॅप आहे. कळालं का काय बोलतो ते मी. पहिल्या आवर्तनात. मग इथं 13वं कोणतं येणार, तर 13वं येणार बेटा इथं काय बोरॉन, म्हणजे 13व्या गणात. पण कितव्या अनुक्रमांकाला आहे, 5व्या. बघा 1 2 3 4 आणि 5, 5व्या क्रमांकाला आहे. लक्षात आलं का. आणि शेवटी इथं काय येणार मग, या शेवटच्या गणामध्ये काय येणार, निऑन. लक्षात येते मी काय बोलतो ते. हा मग इथं तुम्हाला काय येणार माहितीये का, इथं येणार तुम्हाला सोडियम. हे कितवं आवर्तन सुरू झालं आता बोला, तिसरं आवर्तन सुरू झालं की नाही राजा. मग तिसऱ्या आवर्तनामध्ये सोडियम, मग इथं येणार मॅग्नेशियम, असं तुम्हाला सुरू होणार. आणि इथं शेवटी काय येणार तुम्हाला, तर इथं शेवटी येणार राजा तुम्हाला ऑर्गॉन. काय येणार, ऑर्गॉन. तर पहा ऑर्गॉनवर जो प्रश्न होता कितव्या आवर्तनामध्ये, कितव्या आहे, तिसऱ्या. पहिल्या कुठं, हे कितव्या आवर्तन आहे बघा, तिसरं. हे तिसऱ्या आवर्तनात आहे. लक्षात आलं का. आणि आता ऑर्गॉन झालं की मग येणार तुम्हाला इथं पोटॅशियम, इथे येणार कॅल्शियम. हे लक्षात ठेवा काय बोलतो. हे पोटॅशियम आणि कॅल्शियम कोणत्या आवर्तनात आहे, चौथ्या. तर या कॅल्शियमला आणि पोटॅशियमला चौथ्या आवर्तनात ठेवलं. कॅल्शियम 20व्या क्रमांकाचा आहे. कितव्या क्रमांकाचा आहे, अणु अंक त्याचा 20 आहे. आणि इथपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचे स्पर्धा परीक्षेला. कुठपर्यंत लक्षात ठेवायचे, पहिले 20. म्हणजे पहिले 20 लक्षात ठेवल्यावर काय काय जमेल तुम्हाला. पहिले 20 जर लक्षात ठेवले राजा तर पहा लक्ष द्या. आणि खाली लॅन्थिनाइड ऍक्टिनाइड तिथे एक लक्षात ठेवायचा. तर याचा काय काय फायदा होणार, कसा होणार फायदा जरा समजून घ्या. आता खूप महत्वाचं आहे. आता लक्ष दे बेटा. हे कुठून आणले, याच्यात पिरियडिक टेबल कसा तयार केला, की जे रसायनशास्त्र जे आहे, हे जे आपण पाहतो निसर्ग, या निसर्गामध्ये हर गोष्ट जे बनलेली आहे ती नैसर्गिक जे आहे ते 92 मूलद्रव्य आणि काही कृत्रिम, हे कृत्रिम मिळून एकूण टोटल किती आहेत, 119 मूलद्रव्य आहेत. किती मूलद्रव्य आहेत, 119 मूलद्रव्यापासूनच प्रत्येक वस्तू बनली. हे पेन, माझं शरीर, तुमचं शरीर, बोर्ड, जे काही दिसतं, आकाश, वायू, या सगळ्या गोष्टी कशापासून बनल्या बेटा, या घटकापासून, 119 मूलद्रव्यापासूनच. आणि म्हणूनच केमिस्ट्रीचा बेस इथं आहे ना. तर तो आता आपल्याला आज इथं उकलायचा आहे. तो बेस उकलायचा, तिथं पोहोचायचा आपल्याला. केमिस्ट्रीची काय नस आहे ना, नस, ती पकडायची. काय बोलतो मी, कळालं का. आणि एकदा का नस विषयाच्या हातात आली, तो विषय आपल्याला आत्मसात होत असतो, तो विषय आपला मित्र होत असतो. कळालं का. तर पहा लक्ष द्या की 119 मूलद्रव्य जे आहेत, की बाबा हे मूलद्रव्य म्हणजे काय तर बेसिक माहित असेल ना. मूलद्रव्य म्हणजे की एक आणि एकच घटकापासून बनलेला. जसं की तुम्हाला मी जर घेतला हायड्रोजन मध्ये काय असणार, याच्यात फक्त हायड्रोजनच, दुसरं काय आहे का त्याच्यात, नाही, हायड्रोजनच, म्हणजे एकाच घटकापासून बनलेला. पण मी जर म्हणलं तुम्हाला H2O म्हणजे हे पाणी, तर याच्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजन 2 याच्यापासून बनलं. हे काय असणार, संयुग असणार. काय असणार, पण हे एकच आहे तर हे काय असणार, मूलद्रव्य असणार ना. हे एलिमेंट आहे, हे काय कंपाऊंड आहे. कळालं का काय बोलतो ते मी. तर हे लक्षात ठेवायचं, 2 किंवा 2 पेक्षा जास्त घटकापासून बनलेलं एका व्यवस्थित वजनी प्रमाणात, त्याला काय म्हणायचं, संयुग. आणि संयुग जे आहे याच्यापासून पुन्हा आपल्याला ते परत मिळवता येतात का, नाही, साध्या पद्धतीने मिळवता येत नाही. आणि हे हायड्रोजन आहेत. आणि मिश्रण कशाला म्हणतात, लक्ष द्या. मिश्रण म्हणजे की चिवड्यामध्ये शेंगदाणा आहे, पोहे आहे, खिचडी, तांदूळ आहे, चटणी आहे, मीठ आहे, शेंगदाणे आहेत, मसाला आहे, हे खिचडी. कळालं का. आणि जसं की मिश्रण, अजून एक सांगतो तुम्हाला. मिश्रण म्हणजे काय, की वाळूचे कण असतात का, वाळूचे कण, तर वाळूचे कण आहेत, याच्यामध्ये अजून पाणी पण टाकलेलं आहे, पाणी, याच्यामध्ये मातीचेही कण आहेत. हे काय झालं, मिश्रण. याला आपण सहज वेगळं करू शकतो. पण हे पाणी सहज, त्यातला ऑक्सिजन वेगळा करा आणि हायड्रोजन वेगळा करा, सहज करू शकता का तुम्ही. आणि याचे मूळचे गुणधर्म सुद्धा बदलतात. हायड्रोजन जो आहे ना बेटा, हायड्रोजन हा रिअल मध्ये ज्वलनशील आहे. कसा आहे, ऑक्सिजन आहे बेटा, हा ज्वलनाला मदत करतो. तुम्ही बघा, एखादी कॅन्डल घ्या, अशी कॅन्डल घ्या
आणि या कॅन्डलला पेटती आहे ती आता टेबलवर, याला झाकून टाका बरं एखाद्या यानं भांड्यानं, ती काय होईल थोड्या वेळाने विझल का? ऑक्सिजन संपला, ऑक्सिजन आहे तोपर्यंत जळेल. ऑक्सिजन संपला की जळेल का ती? नाही. म्हणजे ऑक्सिजन जो आहे ना बेटा, हे काय करतो ज्वलनाला मदत करतो. ऑक्सिजन नसेल तर ज्वलन होईल का? नाही. आणि हायड्रोजन काय ज्वलनशील आहे. पण पाणी आहे का तसं? पाण्यामध्ये तर समजा हायड्रोजन मिळाला आणि ऑक्सिजन मिळाला, पाणी तयार झालं हे संयुग, त्याचे मूळचे गुणधर्म काय झाले? चेंज झाले. काय बोलतो मी कळते का? तर मग हे जे काही पदार्थ तयार होतात 119 पासूनच, तर ह्या केमिकल रिॲक्शन होऊन हे अनंत असं एवढं आपल्याला पसारा दिसतो निसर्गामध्ये. हा पसारा बनलेला आहे त्या 119 मूलद्रव्यापासूनच. काय बोलतो कळालं का? तर मग यांचं बेसिक तुम्हाला त्याने अभ्यास केला, बुवा याच्यात काय आहे, त्यांनी डोकं लावलं नेमकं याच्यात काय आहे, कशापासून म्हणलं. आणि एका शास्त्रज्ञांनी मग पहिल्यानं त्रिक मांडले डोबेरायनरनं, मग त्यानं 3-3चे गट करून प्रयत्न करून पाहिला काय आहे बाबा याचा अभ्यास आपण करू. त्याच्यानंतर कोण आला की न्यूलँड आला, त्यानं अष्टक मानले, ऑक्टिव्ह नियम दिला. काय बोलतो कळतंय का? डोबेरायनंतर कोण आला? अष्टक मांडणारा न्यूलँड. त्याच्यानंतर मेंडेलिव्ह आला. मेंडेलिव्हच्या वेळेस 63 मूलद्रव्ये होते. तो पहिला शास्त्रज्ञ, पहिली आवर्त सारणी त्यानं कम्प्लीट केली. कळालं का? मग आवर्त सारणी मांडणारा कोण? मेंडेलिव्ह. त्याच्यानंतर मग अजून अभ्यास सुरू, अजून संशोधन सुरू. हेनरी मोसले आला. हेनरी मोसले म्हणला बाबा हे तुम्ही जे काही मेंडेलिव्ह जे बोलतो ना मेंडेलिव्ह, तर मेंडेलिव्ह म्हणला की मी जे अभ्यास करत आहे या घटकांचा, या मूलद्रव्यांचा, बाबा हे त्याचा अणुवस्तुमान कशानुसार करत आहे? अणुवस्तुमान जे आहे याची चढत्या क्रमाने मांडणी केली. कोण्या क्रमानं? चढत्या. तर त्याचा आवर्ती फल म्हणजेच रासायनिक आणि भौतिक गुणधर्म त्याचे. कळालं का? पण हेनरी मोसले म्हणला बाबा तू अणुवस्तुमान म्हणतो ना, हे नाही, खरं रिअल मध्ये पाहायचं चेक करून की अणुअंक जो आहे, अणुअंक काय बोलतो मी? अणुअंक म्हणजे झेड, हा त्याचा खरा रासायनिक आणि भौतिक गुणधर्म दाखवतात. त्याचा आवर्ती फल अणुअंकाचा आहे ते. कळालं का? कोण म्हणला? हेनरी मोसले. आणि या पद्धतीनं मग नवीन आधुनिक आवर्त सारणी जी आली ती हेनरी मोसलेनुसार, आणि तीच आज आपण वापरतो. याच्या अनंत श्रेणी आहेत, आपण दीर्घ श्रेणी जी आहे ती आपण वापरत असतो. कळालं का काय बोलतो ते? मग ही दीर्घ श्रेणी जी आहेत त्यानुसार तुम्हाला प्रश्न फ्रेम होत आहेत, आणि यानुसारच केमिकल रिॲक्शन असतील, अणुवस्तुमानांक असेल, अणुअंक असेल, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तर कसं लक्षात ठेवायचं बघा. पहिले 20 कसे लक्षात ठेवायचे याची ट्रिक्स आहे की हायड्रोजन आहे तुम्हाला बघा, हाय, हॅलो, लिना, बिना, ब्रॉड, कॅशू इथं येणारा, नट इथं येणार, कॅशू नट. त्यानंतर ऑन ऑक्सिजन, हाय, हॅलो, लिना, बिना, ब्रॉड, कॅशू नट, ऑन, फ्रायडे एक इथं येणार एफ, आणि नाईट निऑन. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हाय, हॅलो इथं, हाय, हॅलो, लिना, बिना, ब्रॉड, कॅशू नट, ऑन, फ्रायडे, नाईट. नाईटला एंड होतो, नाईटला एंड. संडे म्हणजे सोडियम, मॉर्निंग, संडे मॉर्निंग म्हणजे मॉर्निंग जरा लेट का झाली? संडे आहे ना, लक्षात आलं का? संडे मॉर्निंग. मग नंतर हिच्या खाली येणार तुम्हाला काय की आलसी. आता मॉर्निंग संडेचे म्हणजे आलसी. कळालं का? आलसी अल्युमिनियम सिलिकॉन. त्यानंतर आलसी पोलीस स्टेशन, आणि आलसी पोलीस स्टेशनला काय झालं? एक आरोगंट व्यक्ती भेटला. आरोगंट म्हणजे काय? उद्धट. आरोगंट. बघा लक्ष द्या, मी काय बोलतो इथं अगोदर कल. आलसी पीएस पोलीस स्टेशनला क्लोरीन येणार. इथं काय येणार? क्लोरीन. आलसी पोलीस स्टेशनला काय झालं? कल म्हणजे क्लोरीन. काय भेटला? एक ऑर्गंट व्यक्ती भेटला. ऑर्गंट म्हणजे काय? ऑर्गन. आणि ऑर्गनचा अर्थ होतो उद्धट. कळालं का मी काय बोलतो? हा. आणि इथपर्यंत झाले तुमचे किती? 18. आणि हे 19वा आणि हे 20वा लक्षात ठेवायचंय. काही प्रॉब्लेम, काही अडचण? क्रमानं 20. मग आता याचा फायदा काय? तर बाबा याचा फायदा असा आहे की याचा ॲटॉमिक नंबर, याचा अणुअंक म्हणजेच तुम्हाला झेड असतो, तो झेड म्हणजे अणुअंक, याचा ॲटॉमिक नंबर म्हणजे ए म्हणजे अणुवस्तुमान, आणि यांचं इलेक्ट्रॉन संरूपण. काय बोलतो मी? यांचं इलेक्ट्रॉन संरूपण तर येणार, पण संयुजा इलेक्ट्रॉन पण कळणार. काय कळणार? व्हॅलन्सी म्हणजे त्याला संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हणतो. आणि इलेक्ट्रॉन संरूपण हे पण आपल्याला कळणार. एवढ्या गोष्टी कळणार आपल्याला. आणि त्या कशा समजून घ्यायच्या सांगतो आता एकेकाचा.
इथं जरा रिकामी जागा पाहिजे मला व्यक्त करण्यासाठी. मस्ट IMP बोलतो मी. याच्यावर तुम्हाला आरोग्य सेवकला प्रश्न येणार. राज्यसेवा जी आहे ना पुढं तिथंही महत्वाचं, तुम्हाला कंबाईन आहे ना पुढं तिथंही महत्वाचं, आणि केमिस्ट्री ज्यांना समजून घ्यायची त्यांच्यासाठीही महत्वाचं. कळालं का काय बोलतो मी? पहा, जर समजा मी घेतला हायड्रोजन. काय घेतला बोला? जर मी समजा हायड्रोजन घेतला तर हायड्रोजन एक थोडा अपवाद आहे. मग बाकीचे नियम आपले खालचे सगळे बघणार. हायड्रोजनचा अपवाद काय बघा, की हायड्रोजन सोबत अन्याय केला नियतीनं. नियती काय म्हणली, बाबा तुला जे आहे ना तुला मी एकच अणुअंक देतो. अणुअंक म्हणजे काय? इलेक्ट्रॉनची संख्या किंवा प्रोटॉनची संख्या, दोन्हीपैकी काही पकडा. अणुअंक म्हणजे काय? रिपीट प्रश्न विचारतो बरं का. अणुअंक म्हणजे झेड असतो आणि तो एक तर त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत ते पहा किंवा किती प्रोटॉन आहेत ते पहा. म्हणजे प्रोटॉनची संख्या म्हणजे अणुअंक, किंवा बोलतो किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे अणुअंक. काही प्रॉब्लेम आहे का? नाही. मग याचा अणुअंक किती आहे बेटा? 1. कारण नियती म्हणली तुला एकच इलेक्ट्रॉन. जो हायड्रोजन आहे ना राजा, लक्ष द्या, हायड्रोजन जे आहे ना याच्यामध्ये एकच इथं प्रोटॉन दिला, प्लस असतो तो प्रोटॉन, धन प्रभार असतो आणि बाहेर कक्षा फिरत असतात. अशी रचना आहे बघा अणूच्या, की अणू तर आपण घेणार, अणू चॅप्टर तर स्पेशल घेणार, पण समजून घ्या की इथं इलेक्ट्रॉन हे बाहेरच्या कक्षेमध्ये फिरत असतात. सूक्ष्म पातळीवर ही अणू फोल्डा. कळालं का मी? तर हे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन अशी रचना. तुला एकच इलेक्ट्रॉन, तुला एकच प्रोटॉन, तुला न्यूट्रॉन आहे का बाबा? हायड्रोजन नियतीनं जा म्हणला तू हायड्रोजन तू, आणि म्हणून तो हलका वायू आहे बरं का, लक्षात ठेवा सर्वात. हा लक्षात आलं का? आता हे इलेक्ट्रॉन याच्या बाहेर एकच फिरत आहे, पण प्रत्येक मूलद्रव्याचे 2 ध्येय असतात. किती ध्येय असतात? 2 ध्येय. पहिलं ध्येय डुप्लेट पूर्ण करणं. डुप्लेट म्हणजे काय बेटा माहितीये का? द्विक. डुप्लेट म्हणजे काय? द्विक. आणि दुसरं ध्येय काय? ऑक्टेव्ह स्थिती प्राप्त करणं. म्हणजे काय? त्याला म्हणतो आपण अष्टक. काय म्हणतो त्याला? अष्टक स्थिती प्राप्त करणं. 2 ध्येय असतात. द्विक म्हणजे पहिल्या कक्षेत 2 घेऊन जाणं, पहिल्या कक्षेत 2 घेऊन जाणं, आणि याच्या पुढच्या ज्या कक्षा आहेत तिला या कक्षेच्या पुढच्या त्या प्रत्येक कक्षेमध्ये 8 2 3 4 5 6 7 आणि 8 इलेक्ट्रॉन मिळवणं पुढच्या कक्षेमध्ये. नाही मिळाले तर मग तो काय असतो? ऊर्जा भारित, परेशान असतो. मला पाहिजेत, मला 8 पूर्ण करायचे. कळालं का काय बोलतो? आणि जर 8 मिळाले त्याला शेवटच्या कक्षेत तो स्थिर होत असतो, स्टेबल होत असतो. कळालं का काय बोलतो ते मी? काय बोलतो मी? कळालं का? आणि जोपर्यंत परेशान आहे तोपर्यंत दुसरा कोणतरी भेटला मग तेव्हा त्याच्यात केमिकल रिॲक्शन होऊन रिॲक्शन बाहेर पडतात. या गोष्टी सगळ्या आपल्याला समजून घ्यायच्या. काय कळतंय का? मग मला सांगा की हा जो हायड्रोजन जो आहे ना बेटा, हायड्रोजनचा 2 ध्येय दूरच राहिले, पहिलं ध्येय पूर्ण आहे का? म्हणजे याची द्विक डुप्लेट पूर्ण आहे का सांगा? नाही ना पूर्ण. मग याला डुप्लेट पूर्ण करण्यासाठी 1 पाहिजे की नाही? तर इथं 1 त्याच्याकडे नाही, हे त्याच्यासोबत नियतीनं अन्याय केला. न्यूट्रॉन नाही आहे बेटा ह्याच्यात. काय नाही आहे? आता पहा, लक्ष द्या, मी पुढचं काय बोलतो. IMP महत्वाचा विषय आहे पुढचा, की अपवाद सोडला आपण 1 हायड्रोजन. मग याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं? याचा ॲटॉमिक नंबर किती येणार? 1च. कारण ॲटॉमिक नंबर म्हणजे काय आता समजून घ्या, की अणुअंक म्हणजे कळालं तुम्हाला? झेड, इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन. पण जर वस्तुमान जर काढायचं, वस्तुमान म्हणजे ॲटॉमिक नंबर AUM काढायचा, तर काय असतं की न्यूट्रॉनची संख्या अधिक प्रोटॉनची संख्या जे केंद्रकात असतात. कोण्याही अणूचं वस्तुमान केंद्रामध्ये समाविष्ट आहे. इलेक्ट्रॉन जे बाहेर फिरतात ना राजा, हे इलेक्ट्रॉन हे झालं समजा हे केंद्रक, आणि याच्या बाहेर जे इलेक्ट्रॉन फिरतात ना राजा, हे याचं वस्तुमान नगण्य असतं, खूप हलका आहे इलेक्ट्रॉन. कळालं का? म्हणून याचं ग्राह्य धरलं जात नाही. तर वस्तुमान कोणाचं धरलं जातं? न्यूट्रॉन आणि प्रोटॉनच्या बेरजे इतका. प्रश्न येतो, जर एखाद्या अणूचं जर आपल्याला वस्तुमान ठरवायचं, कशाचं? अणूचं. तर अणुवस्तुमान काढायचं तर काय मोजावं लागेल? न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज करा, तेवढं अणुवस्तुमान राहील. कळालं का काय बोलतो ते? मग मला सांगा, हायड्रोजन मध्ये आहे का न्यूट्रॉन? नाही, फक्त प्रोटॉन आहे. प्रोटॉनचं वस्तुमान 1च आहे. किती आहे? 1च. 1च वस्तुमान.
कळालं का? पण आता इलेक्ट्रॉन स्वरूपण याचं किती आहे तर तुम्हाला माहित झालं ना आता की हा आहे प्रोटॉन कशामध्ये हायड्रोजन मध्ये एकच आणि बाहेर आहे एक इलेक्ट्रॉन एकच. मग कक्षा किती झाली याची? एकच झाली. किती झाली याची कक्षा? एकच. आणि संयोजक इलेक्ट्रॉन याचे किती आहेत? एकच. संयोजक इलेक्ट्रॉन किती याचं? एकच. बात कळाली का मी काय बोलतो ते? काय अडचण आहे का इथं? तर पहा लक्ष द्या. आणि याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं मांडणार? तर एकच कक्षा आहे ना आणि एकच इलेक्ट्रॉन तर एकच कक्षा याची म्हणजे के कक्षा. याची के कोणती कक्षा झाली? के एकच. कळालं का? बाकीच्या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं मांडणार? जर तुम्हाला हायड्रोजन संपला, हेलियम माहित आहे की नाही? तर हेलियम तुम्हाला 2 नंबरला आहे ना. मग याचा अणुअंक किती येणार मला बोला? 2 येणार. याचा ॲटॉमिक नंबर कसा काढणार? लक्ष द्या. 2 चे दुप्पट करणार 4. का करणार? स्पष्टीकरण सांगतो ना की बाबा हे केंद्रक आहे. लक्ष द्या मी काय बोलतो. हे काय? केंद्रक आहे. आणि केंद्रकामध्ये हेलियमच्या एक न्यूट्रॉन आहे आणि एक काय? प्रोटॉन आहे. काय बोलतो मी? कळालं का? एक न्यूट्रॉन आणि एक प्रोटॉन आहे. आणि काय बाहेर काय त्याच्या एक हे 2 इलेक्ट्रॉन आहेत. काय आहेत बाहेर बोला? म्हणजे याची डुप्लेट स्थिती पूर्ण झाली. आणि प्रोटॉनची संख्या इथं 2 आहे आणि न्यूट्रॉनची संख्या पण किती आहे? 2 आहे. इथं जरा लक्ष ठेवा. कट करायचं मी सांगतो काय. तर बघा जरा समजून घ्या इथं की जो हेलियम आहे ना राजा, हेलियमचं जे केंद्रक आहे या केंद्रकामध्ये 2 प्रोटॉन आहेत. किती प्रोटॉन आहेत? 2. आणि याला न्यूट्रॉन पण दिले 2. आणि बाहेर जे याची कक्षा परिभ्रमण करते ना राजा, तर बाहेर जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच काय असतात? इलेक्ट्रॉन असतात. मग बाहेर किती इलेक्ट्रॉन आहेत बोला? 2. मग 2 इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे अणुअंक किंवा प्रोटॉनची संख्या म्हणजे काय? अणुअंक. पण जर अणुवस्तुमान जर काढायचं राजा तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज. अणुवस्तुमान काढायचं तर काय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज म्हणजे 2 आणि 2 किती होणार? 4. म्हणून दुप्पट करायची. कळालं का मी काय बोलतो? हे 20 मूलद्रव्यापर्यंत नियम असा चालतो दुप्पट करायचा. कळालं का? मग तुम्हाला काही अडचण आता याच्यात? काही प्रॉब्लेम नाही. मग इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं मांडणार याचं? याची संयुजा बघा अगोदर. संयुजा किती आहे मग आता याची मला बोला? 2. संयुजा किती आहे? 2. हा याचे 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि रासायनिक अभिक्रिया करत असतो. म्हणजे संयोग पावण्याची क्षमता म्हणजे संयुजा म्हणतो आपण. एखाद्या मूलद्रव्याची संयोग पावण्याची क्षमता म्हणजे हे 2 जे आहेत तो 2 दुसऱ्या संग देऊन केमिकल लोचा करत असतो. बघू आपण ते पूर्ण पुढं बेसिक बघा आता अगोदर. मग याची कक्षा म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण. याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण हेलियमचं आहे बेटा. पहिली एकच कक्षा पूर्ण झाली ना आणि त्याच्यात किती आहे? 2. म्हणून एकच कक्षा याची पूर्ण आहे के. लक्षात आलं का? म्हणजे पहिलं आवर्तन जे आहे राजा, हे पहिलं आवर्तन काय दाखवतं? कक्षा 1. पहिलं आवर्तन काय दाखवतं? कक्षा 1. पण आता जर पुढच्या आवर्तनामध्ये गेला मूलद्रव्य लिथियम तर कक्षा वाढणार 1 पुढची म्हणजे 2 कक्षा येणार. कशा येणार बघा? कळालं का? म्हणजे नवीन इलेक्ट्रॉन तयार होणार, नवीन इलेक्ट्रॉन भरण्यानं नवीन कक्षा येणार म्हणजे आवर्तन 2 सुरू होणार. ते कसं सांगतो? हे लिथियम आहे ना राजा पहा. हे लिथियम आहे पहा. आता लिथियम जे आहे याचा 1 2 3 नंबरला आहे की नाही? हॅलो लीना. मग 3 नंबरला आहे म्हणजे अणुअंक किती लिहू याचा बोला? लिथियमचा 3. अणुअंक 3 झेड. मग याचा अणुवस्तुमानांक काय करायला सांगितलं मी? दुप्पट. राईट. काय येणार? दुप्पट. का याचं स्पष्टीकरण देऊ की बाबा? स्पष्टीकरण असं आहे, हे बघा इथं देतो स्पष्टीकरण. समजून घ्या की लिथियम जे आहे राजा काय करणार? पहिलं ध्येय द्विक पूर्ण करणार म्हणजे 2 इलेक्ट्रॉन इथे जाणार आणि याच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन किती असणार? अणुअंक एवढे. 3 नंबरला आहे ना. तर मग प्रोटॉन किती असणार? 3. न्यूट्रॉन किती असणार? 3. कळालं का? आणि बाहेर मग हे 2 गेले ना इलेक्ट्रॉन. मग राहिला किती? 1. म्हणजे एकच इलेक्ट्रॉन आहे. याला पूर्ण काय करायचंय? 8 पूर्ण करायचे. 8. पहिलं ध्येय पूर्ण झालं. दुसरं ध्येय काय? मला 8 पाहिजे, मला अष्टक स्थिती पाहिजे. तेव्हा स्टेबल होणार. पण याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत? एकच. म्हणून बाहेरची कक्षा तर आली. दुसरं आवर्तन सुरू झालं. कक्षा किती आल्या? के आणि एल. के आणि एल. दुसरी कक्षा आली आणि दुसऱ्या कक्षेत इलेक्ट्रॉन किती राहिले? 2 इथं गेल्यावर हे 1 इलेक्ट्रॉन गेला, हे 1 गेला. किती राहिले? एकच राहिला. कळालं का? म्हणजे याला 7 पाहिजे. खूप
म्हणजे परेशान आहे, मला 7 इलेक्ट्रॉन पाहिजे असा करत हे परेशान असतो. कळालं का? चलो ठीक आहे. मग इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं लिहिणार याचं? तर याची आपण लिहिली काय? अणुअंक लिहिला, अणुवस्तुमान लिहिला, संयुजा इलेक्ट्रॉन राहिले. संयुजा इलेक्ट्रॉन कसे लिहिणार? एकच आहे. किती आहे? एकच. आणि आता याचं आपले इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं लिहिणार? तर एक ही के कक्षा आणि एक एल कक्षा, म्हणजेच पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये किती? 1. 2,1. काही प्रॉब्लेम? इलेक्ट्रॉन स्वरूपण लिथियमचं कळालं का राजा? लॉजिक हाती येत आहे ना आता? आता बघा की मी काय करतो, इथं लिथियम झाला आपला, बेरिलियम घेतला, बोरॉन घेतला, कार्बनचं तुम्हाला लिहून दाखवतो. बाकीचं तुम्ही करू शकता बरं का, आता काही प्रॉब्लेम नाही. का महत्वाचे जे आहेत ते आता करून दाखवतो परीक्षेचे. कार्बनचं बेटा किती आहे? हाय, हॅलो, लिना, बिना. बघा लक्ष द्या. हाय, हॅलो, लिना, बिना, ब्रॉट. आणि कार्बन के, कॅशू म्हणतो ना, कॅशू, तर ते सी. कार्बन काय येणार? कॅशू सी. तर मग कार्बन जो आहे राजा, हा कार्बन किती नंबरला आहे? 6 नंबरला. मग याचा अणुअंक 6. मग याचा ॲटॉमिक नंबर किती? 12. का होतो? की अणुअंक म्हणजे 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन. कळालं का? म्हणून 12 होणार. आणि आता लक्ष द्या, याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं मांडणार या 6 वरून? तर बाबा पहिलं ध्येय 2 आणि मग आता 6 मधले 2 गेले, किती राहिले? 4. म्हणजे ही झाली कक्षा के, ही झाली एल. म्हणजे किती कक्षा आहे त्याच्या? 2. म्हणून मग आता लक्षात घ्या, शेवटच्या हे बघा लक्ष द्या, महत्वाचं आहे, याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण किती आहे? 4. म्हणजे संयुजा किती आहे? संयुजा. तर मग तुम्हाला 4 पाहिजे, मग हे 4 देतो किंवा 4 घेतो. कळालं का? किंवा भागीदारी करतो, काही करू शकतो. हा बॅलेन्स आहे तो थोडा. तर हा काय करतो? 4 देतो, 4 घेतो किंवा भागीदारी करतो. हे काही करू शकतो. म्हणजेच याची संयुजा किती झाली? 4. इलेक्ट्रॉन स्वरूपण के आणि एल. म्हणजे 2 कक्षा आहेत. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 4. कळालं का? या पद्धतीने इलेक्ट्रॉन स्वरूपण मांडू शकता. आता मी इलेक्ट्रॉन स्वरूपण तुम्हाला जर विचारलं क्लोरीनचं बेटा, काय विचारलं? हाय, हॅलो, लिना, बिना, ब्रॉड, कॅश्यू नट, ऑन फ्रायडे नाईट, संडे मॉर्निंग, ASPS आणि LCPS. तर हे 17 नंबरला येणार. किती नंबरला येणार? 17. पाठ ठेवा, पाठ. ऑर्गॉन 18, कॅल्शियम 20 आणि पोटॅशियम 19. हे पाठ पाहिजे. तर हे क्लोरीन काय? 17. मग याचा क्लोरीनचा अणुअंक किती आहे? 17 आहे ना राजा? किती आहे? 17 आहे. मग आता मला सांगा, क्लोरीनचा जर 17 असेल तर मग या क्लोरीनचा तुम्हाला ॲटॉमिक नंबर किती राहणार? 17 दोन्ही 34. पण थोडं लक्षात ठेवा, थोडं, की जरी 17 दोन्ही 34 असेल, पण इथं 35.5 असं आहे. लक्षात आलं का? हे थोडं काही 2-4 मूलद्रव्याचं त्या 20 पैकी थोडं जर असं चेंज आहे. काय आहे तर त्याचं लॉजिक मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगतो. सध्या बेसिक समजून घ्या. हे 35.5. मग हे 35.5 आहे. आता परीक्षेला दुप्पट केलं तरी तुम्हाला जमल, कारण परीक्षेला इथल्या जवळचे पर्याय विचारणार. 34 जवळपास 35 असं तुम्हाला सोडवता येईल. काय अडचण नाही. हे लक्ष द्या. 35 पॉईंट किती आहे? 5. अणुवस्तुमान कोणाचं? क्लोरीनचं. पण मला याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचं. काय लिहायचंय? इलेक्ट्रॉन स्वरूपण. तर कसं लिहिणार? की बुवा पहिलं ध्येय काय? द्विक. म्हणजे 2 गेले याच्यात इलेक्ट्रॉन, म्हणजे 2. मग दुसरं ध्येय काय? 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 इलेक्ट्रॉन गेले. हे बघा लक्ष द्या, इथं घेतो मी. जरा दिसत नाही ना स्पष्ट काही जणांना? हे बघा लक्ष द्या, मी काय करतो, इथं घेतो. की बुवा पहिलं ध्येय काय क्लोरीनचा? 2 पूर्ण करणं. काय पूर्ण करणं? म्हणजे 2 इलेक्ट्रॉन गेले पहिल्या कक्षेत. म्हणजे पहिली कक्षा आली, याच्यात किती आले? मग आता इलेक्ट्रॉन स्वरूपण मध्ये 2 आले पहिल्या कक्षेत, के कक्षा. मग दुसऱ्या कक्षेत काय ध्येय असणार त्याचं पुढचं? तर दुसऱ्या कक्षेत असणार 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे 8 इलेक्ट्रॉन जे आहेत ना राजा, हे 8 इलेक्ट्रॉन त्याला पूर्ण करायचे दुसऱ्या कक्षेत. म्हणजे किती झाले? 2 आणि 8, 2 आणि 8, 10 एल कक्षेत. पण त्याच्याकडे आहेत किती टोटल? 17. राहिले किती? म्हणून याची तिसरी कक्षा येणार. काय येणार? मग तिसऱ्या कक्षेत किती राहणार बोला? 8 होतील का? 7च आहेत ना आता उरलेले. म्हणून तिसऱ्या कक्षेत किती येणार? 7. KLM 3 कक्षा आल्या. कोणाला? क्लोरीनला. आणि कितव्या आवर्तनात? 3 कक्षा आहेत. म्हणजे कितव्या आवर्तनात? कळतंय का?
क्लोरीनला किती किती कक्षा येतात KLM, त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरूनच आपण तिसरी कक्षा काढू शकतो की नाही? काय अडचण? जर ऑर्गॉन विचारलं, ऑर्गॉन याचा अणुअंक 18 आहे. ऑर्गॉनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 आणि 8 10 आणि हे बघा इलेक्ट्रॉन स्वरूपण जर समजा ऑर्गॉनचं विचारलं, ऑर्गॉनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं काढणार? 18 आहे की नाही बेटा? तर ऑर्गॉन राजा बघा, समजून घ्या मी काय बोलतो हा, की ऑर्गॉनचा अणुअंक 18 आहे. क्रमानं लक्षात आहे तुम्हाला? हाय हॅलो लिना बिना ब्रॉडकास्ट आहे ना सर? तर हे ऑर्गॉनचा 18 आहे म्हणजे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत किती जाणार मग? आता 8 10 गेले, पण याचे 18 आहेत. मग तिसऱ्या कक्षेत किती? 8, म्हणजे तिसरी कक्षा याची पूर्ण, म्हणजे अष्टक स्थिती प्राप्त झाली. काय प्राप्त झाली? आणि हा स्थिर झाला. म्हणून याला हे जे आहेत ना राजा, शेवटच्या 18व्या गणातले हे स्टेबल आहेत, निष्क्रिय. आम्हाला काही घेणं नाही, आम्ही स्थिर आहोत. कळालं का? निष्क्रिय या 18व्या गणात टोटल निष्क्रिय येतात. काय बोलतो? कळालं का? टोटल निष्क्रिय कुठे येतात? 18व्या गणामध्ये. राज वायू त्यांना असं बोललं जातं. निष्क्रिय आम्ही, शांत स्टेबल. बाकीचे परेशान आहेत. कळालं का? आणि म्हणून बाकीच्या द्वारे काय केमिकल रिॲक्शन होत असते. याचं KLM असं तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपण राहील. तुम्ही आता या 20 पैकी कोणत्याचही काढू शकता. कॅल्शियमचं काढायचं कसं काढणार सांगा बरं? कॅल्शियमचा अणुअंक पहा, मोजा. हाय हॅलो लिना बिना ब्रॅड 20 नंबरला आहे ना? मग कॅल्शियम 20 नंबरला आहे ना राजा? कॅल्शियम किती नंबरला आहे बोला? 20 नंबरला आहे. कसं काढणार? पहिलं ध्येय काय? 2 इलेक्ट्रॉन स्वरूपण काढायचं. पहिलं ध्येय काय? द्विक 2, त्याच्यानंतर 8 10, पण हिच्याकडे 20 आहे तर पुन्हा 2 नाही, आता 8च चालणार. पहिलंच ध्येय फक्त 2, नंतर 8 8च. 2 8 10, पुन्हा 8 किती झाले? 18. आणि आता उरले किती? मग या कक्षेत कोणते? 2च. मग K कक्षा, L कक्षा, M कक्षा आणि KLM N अशा कक्षा पुढे चलत असतात. लक्षात आलं का? म्हणजे KLM आणि N. काही प्रॉब्लेम, काही अडचण? हे झालं अष्टक स्थिती प्राप्त. पण एक लॉजिक ठेवा की जर असा प्रश्न विचारला की याच्यात किती असू शकतील जास्तीत जास्त, किती या कक्षेत किती असू शकतील जास्तीत जास्त, असू शकतील बोललो मी, तर त्यावेळेस कसं असतं? हा फॉर्म्युला वापरायचा 2n². कोणता फॉर्म्युला वापरायचा? n म्हणजे काय? कक्षा क्रमांक. n म्हणजे काय? इकडं हे इकडे लिहिलं काही दिसलं नाही रे. मग इकडं सगळं गेलं काय? दिसलं त्याच्या खाली लिहिलंच नाही. नाही लिहिलं? हा हा. तर पहा, लक्ष द्या. असं जर विचारलं तर मग काय करणार तुम्ही? तर इथं असं करणार पहा की बाबा सूत्र हे वापरणार 2n². याच्यात किती असणार, याच्यात किती असणार, याच्यात किती कक्षेत असणार जास्तीत जास्त, बरं का? हे रिअल इलेक्ट्रॉन स्वरूप झालं, पण जास्तीत जास्त किती असू शकतील? तर पहा, लक्ष द्या, मी सांगतो काय. या सूत्रानुसार काढायचं. आणि n म्हणजे काय? n म्हणजे कक्षा क्रमांक. कक्षा क्रमांक. मग लक्ष द्या जरासा की मला समजा इथं काढायचं तिसऱ्या कक्षेमध्ये किती असतील. तर n किती आहे? 3चा वर्ग. 3चा वर्ग किती होणार बोला? 9 होणार. 3चा वर्ग केला मी, n 3 तिसऱ्या कक्षेत आहे ना, त्या 3चा वर्ग 9 गुणिले 2 करा, किती येणार? 18. याच्यात जास्त जास्त 18 असू शकतात. कळालं का? जर मी बोललो चौथ्या कक्षेत किती असू शकतील, तर मग काय करणार? चौथी कक्षा म्हणजे n बरोबर किती झालं? 4. 4चा वर्ग 16 आणि अधिक हे म्हणजे 16 दोन्ही गुणाकार आहे. इथं काय काय इथं बोला की समजा पहा की n बरोबर काय? 4 आणि 4चा वर्ग 16, म्हणजे हे 4चा वर्ग 16 केला n चा, आणि गुणिला कोण आहे? 2, म्हणजे 16 दोन्ही 32. म्हणजे चौथ्या कक्षेत किती असणार? 32. कळालं? मग दुसऱ्या कक्षेत कसं काढणार? 2चा वर्ग, या 2 कक्षा आहे ना 2, तर मग 2चा वर्ग 4 आणि गुणिला 2 किती येणार? 8. काही प्रॉब्लेम? मग हे पहिल्या कक्षेत किती असणार? पहिल्या कक्षेत तर बघा n चा वर्ग म्हणजे 1चा वर्ग 1 आणि गुणिला 2 2 2 8 18 आणि 32. लक्षात ठेवा, 2 8 18 आणि पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त 2 असू शकतात. दुसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त 8 आणि तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त 18 असू शकतात आणि चौथ्या कक्षेत 32. कळालं का? तर ह्या गोष्टी बेसिक लक्षात ठेवा. या आवर्त सारणीवर
आणि आता पुढच्या चॅप्टरमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय घेऊ की याचा केमिकल लोचा काय आहे, याचे केमिकल रिॲक्शन काय आहेत, ह्या गोष्टी लक्षात ठेवू. पण लक्षात ठेवा अजून आवर्त सारणीवर संपलं नाही. महत्वाचं आहे काय काय महत्वाचं आहे बाबा, हे इकडं जे आहे ना, इकडं डावीकडून उजवीकडे जाताना डावीकडून धातू गुण जो आहे, धातू गुण काय बोललो मी, धातू गुण हा काय होतो, कमी होतो. का की कक्षा जी आहे, कक्षा ही कक्षा या एका आवर्तनातली एकच राहते, पण इलेक्ट्रॉन वाढतात आणि इलेक्ट्रॉन केंद्राकडे खिचल्या जातात. काय केल्या जातात, आणि अणूची त्रिज्या जी आहे ती लहान होते. जशी अणूची त्रिज्या लहान झाली तसे तुमचे इलेक्ट्रॉन बाहेर जाऊ शकतात का, नाही. आणि जसे इलेक्ट्रॉन बाहेर जाऊ शकत नाहीत तसा त्याचा गुण अधातू तयार होतो. काय तयार होतो, आणि जर इलेक्ट्रॉन बाहेर जात असतील तर तो काय असतो, धातू. म्हणून इकडले जे आहेत डाव्या साईडचे धातू आहे ते हायड्रोजन सोडला तर लिथियम धातू, बेरिलियम धातू, सोडियम धातू, मॅग्नेशियम धातू आहे. पण इथं जर तुम्ही जर गेले इकडं तर इकडं काय तर अधातू, बोरॉन, हा बोरॉन, सिलिकॉन, त्यानंतर इथं खाली येणार मग तुम्हाला जर्मेनियम वगैरे. तर अशी तिरपी रेषा आहे बघा एक, तर हे धातू सदृश आहेत. काय आहेत, धातू सदृश. हे सगळं क्लिअर करतो मी पुढच्या लेक्चरमध्ये.